अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर या बाबतीत आता विस्तार चर्चा झालीत. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतोय मी. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं. प्रामुख्याने ह्या दोन गॅजेट संदर्भातच झाली. दोन गॅजेटच्या संदर्भामध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी ही त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारला त्यात नेमकी अडचण काय आहे? नाही, अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत, संख्या मिळालेली आहे, आपल्याला नावं नाही आहेत, त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्याच्या समेत परत बैठक आहे. त्यांना मी आता माहिती सांगितली, माहिती पाठवली. आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल. मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, मग पुढे आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढे निर्णय घेणं सोपं जाईल. काल समितीच्या सदस्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. आज परत काही तशा पद्धतीची भेट होऊ शकते? नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत. पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे. म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समित चर्चा झाली. 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समित चर्चा होईल. पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जरांगे पाटलांना देण्यात येईल. मात्र आज खरं तर रविवार आहे, सुट्टी आहे. मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होतील. त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल? हे माझी मुंबईकरांना विनंती आहे, आपण थोडं आता ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. कोणत्या आंदोलनाची स्टेशन सीएसटी स्टेशनवर जाऊन अडवणूक करणं असेल, रस्ते थांबवणे असेल, हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडगा आहे नेमका? असं आहे, मान्य जरांगे पाटलांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका, जनतेला त्रास होईल असं करू नका. मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना. त्याच्यामध्ये मला वाटत नाही. आणि स्वतः ते जरांगे पाटीलच सांगतायत. मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे. जरांगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही. उद्यापासून मी पाणी सुद्धा बंद सुरू करतो. नाही, असं आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती महोदयांच्या समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाहीत. यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय. पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या, मग त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघावा. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली की 72% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो का? घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं आहे. सूचित केलंय. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे.